निश्चितच कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या निविष्ठा ज्या आहेत निविष्ठा उच्च गुणवत्तेच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळण्याबाबत नियोजन आपण केलेलं आहे. याच्याबाबत जे निरीक्षक आहेत, इन्स्पेक्टर आहेत कृषी विभागाचे आणि जिल्हा परिषदेचे, यांच्या मार्फतीने आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवत असतो. आपल्याकडे जिल्हा स्तरावरती एक भरारी पथक आणि प्रत्येक तालुक्याला एक, असे 8 म्हणजे 9 भरारी पथकांची आपण स्थापना केलेली आहे. आणि सर्वच जे इन्स्पेक्टर आहेत तर ते त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुकानांची याच्याबाबत तपासणी करत असतात. जालना जिल्ह्यामध्ये एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये सखोल याच्याबाबतची तपासणी आपण केलेली असून जवळपास 368 दुकानांची तपासणी झालेली आहे. यामध्ये ज्या काही प्रमाणामध्ये खते असून शेतकऱ्यांना उपलब्ध न करून देणं किंवा रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणं, अशा ज्या काही त्रुट्या आढळलेल्या आहेत, या त्रुट्यांमध्ये आपण कारवाईसुद्धा मोठ्या प्रमाणात केलेली आहे. खतांच्या बाबतीत पाहायला गेलं तर जवळपास 37 दुकानांचे परवाने आहेत, ते परवाने काही काळासाठी आपण निलंबित केलेले आहेत. 3 परवाने यांच्यावरती कायमस्वरूपी बंद करण्याची कार्यवाही केलेली आहे आणि 2 गुन्हे हे पोलीस स्टेशनला याच्याबाबत दाखल केलेले आहेत. यामुळं जे गुणनियंत्रण निरीक्षक आहेत त्या निरीक्षकांच्या माध्यमातून कारवाई आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की बियाणं आणि खतं बियाणे खरेदी करत असताना त्या दुकानदारांकडून, वितरकाकडून पक्कं बिल त्यांनी घ्यायचं आहे. आणि दुसरं, जे MRP आहेत, MRPपेक्षा जास्त किमतीने जर कोणी विकण्याचा प्रयत्न करत असतील तर याच्याबाबत तक्रार ही आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे आपण करू शकतो. कृषी सेवा केंद्र चालवताना तुम्ही काय इशारा देणार आहात? कृषी सेवा केंद्र चालकांना माझी विनंती राहील की येणारा खरीप हंगाम सर्व शेतकऱ्यांना सुरळीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने कृषी विभाग असेल आणि आपण विक्रेते वितरक असेल यांच्या माध्यमातून येणारा हंगाम शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये कार्यवाही करायची आहे. याच्यामुळं आपल्याकडे निविष्ठा उपलब्ध असून ते न देणं किंवा जास्त किमतीने निविष्ठा करणं किंवा लिंकिंगसारखे प्रकार करणं, या गोष्टी आपण करू नयेत. याच्याबाबत जर या गोष्टी निदर्शनास आल्या तर आपल्यावरती कठोर कारवाई केली जाईल, असा माझा त्यांना इशारा. कारवाईचा धडाका सुरू आहे कृषी विभागाच्या वतीने. तर शेतकऱ्यांनी अशा वेळी लिंकिंगचं ज्या ठिकाणी कृषी केंद्र चालक करत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी, त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहे का किंवा काही ऑनलाईन तक्रार करता येते का शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना याच्याबाबत तक्रार करता येते. निश्चित आपल्याला तालुका इन्स्पेक्टर जे आहेत, तालुका इन्स्पेक्टरही त्या भागामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता. प्रत्येक दुकानदारावरती आपण त्यांचे संपर्क क्रमांक, मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. आणि जिल्हा स्तरावरती आपण सुद्धा एक तक्रार निवारण कक्ष स्थापन केलेला आहे आणि तक्रार निवारण कक्षामध्ये आपण 8275 05 14 01 हा संपर्क क्रमांक दिलेला आहे. याच्यावरती शेतकरी संपर्क करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.